अवैध धंद्यांचा वसुलीदार, हप्ता वसुली करणारे, काळ्या पैशाची दलाली ही जहरी बाणं सोडून एका कर्तव्यदक्ष पोलीस हवालदाराची राजरोस बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 बड्या पदाधिकाऱ्यांना आता कायद्याचा दणका बसलाय। सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राजेश हनुमंतराव चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष सुहास विजय कदम आणि जिल्हाध्यक्ष उमेश सुरेश पाटील यांना ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांच्या मार्फत 8 जुलै 2026 रोजी कायदेशीर नोटीस बजावली आहे। तर नेमकं प्रकरण काय आपण पाहूया। दिनांक 1 मे 2026 रोजी सुहास कदम यांनी पोलीस उपायुक्तांना पत्र लिहून चव्हाण यांच्यावर डान्स बार, मटका, अवैध दारूच्या धंद्यातून वसुली आणि व्याजानं भांडवल पुरवण्याचा थेट आरोप केला। एवढ्यावरच न थांबता जिल्हा परिषदेसमोर अवैध धंदेवाल्यांकडून करोडो रुपये कमावणारा वसुलीदार असे मोठे बॅनर लावून मंडप टाकला, पत्रकार परिषदा घेतल्या, फेसबुकवर व्हिडिओ व्हायरल केले, न्यूज चॅनलला मुलाखती दिल्या आणि जीवाला धोका आहे म्हणून सहानुभूतीचा बनाव केला। उद्देश एकच, वर्दीधारी माणसाची समाजात इज्जत मातीत घालणे। पण सत्य काय आहे तर नोटीस मध्ये स्पष्ट म्हटले आहे, 10 जून 2005 पासून सेवेत असलेले चव्हाण यांनी घरफोडी, चेन स्नॅचिंग, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांना पकडून 106 वेळा आउटस्टँडिंग परफॉर्मर म्हणून रिवॉर्ड्स मिळवले। लोकमत, पुढारी, तरुण भारत सारख्या वृत्तपत्रांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे। समाज, वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांच्या नजरेत आदर्श प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात। मग हा डाव का? कारण स्पष्ट आहे, खोटे आरोप करून समाजात संभ्रम निर्माण करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत प्रतिमा मलिन करणे आणि कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यावर दबाव टाकणे। मग त्याने आता काय होणार तर वकिलांच्या नोटीसमध्ये 7 दिवसांची कडक मुदत दिली आहे। यामध्ये सर्व खोटे आरोप मागे घ्या, पहिल्या पानावर जाहीर माफी छापा, बॅनर, पोस्टर, फेसबुक, व्हॉट्सअप, एक्स वरील सर्व बदनामीकारक पोस्टर तात्काळ डिलीट करा, अन्यथा 10 लाख रुपयांचा दिवाणी मानहानी दावा आणि फौजदार कारवाई अटळ आहे। तुम्ही आपापसात संगनमत करून हा गुन्हा केला आहे असा थेट आरोपही नोटीसमध्ये करण्यात आलाय। आता प्रश्न आहे की जनसेवेच्या नावाखाली वर्दीला शिव्या देणाऱ्यांना कायदा धडा शिकवणार का, की पुन्हा एकदा बॅनरबाजी करून प्रकरण दाबले जाणार? पुढील 7 दिवस सोलापूरच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत। अवैध वसुलीदार म्हणून बॅनरबाजी करून 106 रिवॉर्ड्सच्या पोलीस हवालदार राजेश चव्हाण यांची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सुहास कदम व उमेश पाटील यांना कायदेशीर नोटीस, 7 दिवसात जाहीर माफी आणि सोशल मीडिया पोस्ट डिलीट न केल्यास 10 लाखांचा दावा आणि वर्दीवर हात टाकणाऱ्यांना आता कायदा बोलणार आहे। नोटीस मध्ये दावा आहे की सुहास कदम यांच्यावर फौजदार चावडी, वळसंग, जेल रोड, सदर बाजारसह 7 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 2011 ते 2020 दरम्यान गुन्हे दाखल आहेत। कलम 395, 324, 353, 506 सारखे गंभीर कलमे यामध्ये उल्लेख आहेत। पाहत रहा लोकप्रहार न्यूज सोलापूर। श्री सुहास विजय कदम, राहणार सलगर वस्ती, डोणगाव रोड, सोलापूर यांनी दिनांक 1/6/2026 रोजी पोलीस आयुक्त कार्यालयास पोलीस अधिकारी बाळासाहेब गायकवाड, ASI, भागवत शिंदे, राजेश चव्हाण असे जे पोलीस अधिकारी आहेत यांच्याविरुद्ध ते भ्रष्ट अधिकारी असल्याचे तक्रार दिली आहे आणि दिनांक 10/6/2026 पासून जिल्हा परिषद गेटच्या समोर मंडप टाकून उपोषण करत असल्याचं आणि त्या ठिकाणी मंडपामध्ये मोठं बॅनर लावून त्या बॅनरवरती हे जे पोलीस अधिकारी आहेत ते अवैध धंद्याला मदत करतात, त्यांनी भ्रष्ट अधिकारी असल्याचं नमूद करून पोलीस आयुक्तालयाचे वसूलदार आहेत अशी बदनामीकारक आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे वक्तव्य केलेले आहे। त्याचप्रमाणे सोशल मीडिया आणि पत्रकार किंवा न्यूज चॅनल जे आहेत यावरती सुहास कदम आणि उमेश सुरेश पाटील यांनी देखील मुलाखती दिलेल्या आहेत। एकंदरीत त्यांच्या या सगळ्या केलेल्या आरोप आणि मुलाखती आणि त्या मुलाखती दरम्यान जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याविरुद्ध त्यांनी वारंवार भ्रष्ट असल्याचं जे चित्र निर्माण केलेलं आहे त्या संदर्भात त्या सर्वांकडून त्यांना कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे की त्यांनी विनाकारण कोणताही पुरावा नसताना त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती चिखलफेक केलेली आहे। त्यांची पद, प्रतिष्ठा याचा कोणताही विचार न करता ती प्रतिष्ठा कमी होईल, त्यांची मानहानी होईल, त्यांची बदनामी होईल असे सगळं वक्तव्य केलेलं आहे। तर अब्रू नुकसानी करता म्हणून त्यांना नोटीस पाठवली आहे आणि यापुढे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचं निश्चित झालेलं आहे। सर, हा दावा आपण दाखल केला का अब्रू नुकसानीचा दावा? नाही, नोटीस आता पाठवलेली आहे आणि लवकरच त्यांच्या विरुद्ध दावे देखील दाखल केले जातील।
पण दावे दाखल करण्याच्या तयारीत आहेत पक्ष. हो, दावा दाखल करण्याच्या तयारीतच आहे आणि त्याचीच पहिली स्टेप म्हणून जी आहे तर ती नोटीस पाठवायची आहे, तर त्याप्रमाणे नोटीस पाठवून दिलेली आहे त्यांना.